आजचा आपला समन्वय बुटीक हॉटेलमधला दिवस तिसरा आणि आज ब्रेकफास्टला आहे लेमन राईस, उपमा, स्प्राउट्स, ग्रीन चटणी, कोकोनट चटणी, मँगलोर बन्स, सांबार आणि हा आहे लेमन मिंट ज्यूस आणि उडीद वडा आणि कट फ्रूट्स पण आहेत. हॅलो, गुड मॉर्निंग. तर आजचा आपला कोस्टल कर्नाटकाचा लास्ट डे होता. आपण आता चेकआउट केलं आहे उडुपीच्या समन्वय बुटीक हॉटेलमधून आणि निघालो आहोत गोव्याला. गोव्याला आपण जातो आहोत साऊथ गोवामध्ये अगोंडा बीचला. आपलं हॉटेल आहे सायलेंट वेव्स आणि बाकी रस्त्यात काय काय गावं लागत आहेत काय नाही ते मी तुम्हाला सांगतच राहील. आपण सेम हायवेने जातो आहे ज्या हायवेने आपण गोकर्णहून उडुपीला आलेलो. तर आपल्याला परत लागणार आहेत मुर्डेश्वर, गोकर्ण, कारवार आणि मग आपण पोहोचू गोव्यामध्ये. चला सुरुवात करूया आजच्या प्रवासाला. याच साईडला ठेव ना पण. पोचलो आहोत आणि आपण लंचसाठी थांबलो होतो अजवी ओशन द रेस्टॉरंटमध्ये. खूप मोठं आहे रेस्टॉरंट, फूड मॉल टाईप आहे. बऱ्यापैकी ते कॉन्टिनेंटल, इटालियन सगळं मिळतं. तुम्ही इथे व्हिजिट देऊ शकतात. अगदी याला लागूनच आहे, मेन हायवेला लागून आहे आणि पार्किंगसाठी पण ॲम्पल स्पेस आहे आणि फूड चार्जेस पण खूप वाजवी दरात आहे. त्यामुळे नक्कीच व्हिजिट द्या आणि ऑप्शन्सही भरपूर मिळतील. तर अल्वी रेस्टॉरंट, ओशन रेस्टॉरंटमधलं आपलं आजचं बिल झालं आहे 472. आपण पनीर बटर मसाला, लच्छा पराठा आणि कोल्ड कॉफी ऑर्डर केली होती. वाजवी दरामध्ये खूप छान रेस्टॉरंट आहे आणि हायवे टच आहे. आता आपण पुढे निघालो आहोत गोव्याच्या दिशेने. इथून गलगीबाबा बीच आहे 23 किलोमीटर. आता आपण कारवारच्या खाडीच्या ब्रिजवरून जाणार आहोत. रस्ता आतापर्यंतचा खूप छान होता. फक्त गोकर्ण टू कारवारला येताना रस्त्याचे कामं सुरू आहेत, त्यामुळे डायव्हर्जन्स आणि सिंगल लेन आहे काही काळासाठी, पण रस्ता खूप छान आहे. आणि आता निघतो आहे गोव्याच्या दिशेने. आता जवळपास आपण कर्नाटका बॉर्डर या खाडीनंतर क्रॉस करणार आहोत. तर आता आपण कर्नाटका बॉर्डर ऑफिशियली क्रॉस केली आहे आणि आता आपण पोहोचलो आहोत गोवाला. आणि इथे आहे गोवा चेकपोस्ट. थांबणार का हे? सो गोवा बॉर्डरवरती आमचे वॅक्सिनेशन कम्प्लिशनचे सर्टिफिकेट्स चेक केलेत आणि RT-PCR टेस्ट केली होती का ते फक्त विचारलं. ॲक्च्युली आम्ही कर्नाटकाला येताना RT-PCR टेस्ट केली होती,
म्हणून त्यांनी फक्त एवढं विचारलं, तुम्ही परत कर्नाटकाला जाणार आहात का, तर RT-PCR परत करावी लागेल. पण आपण आता पुढे जाणार आहोत महाराष्ट्रामध्ये, त्यामुळे RT-PCRची गरज नाही. आणि सो फायनली वी आर वेलकम्ड इन गोवा. रोड्स क्लीन आहेत, छान. जरा दुपारची वेळ आहे त्यामुळे ऊन आहे, पण बेरेबल आहे. खूप काही उन्हाळ्यासारखं चटका लागणारं ऊन नाही आहे. तर आता आम्ही पोचलो आहोत गलगीबाग बीच साईडला. आणि हा वरतून जो जातोय तो हायवे आहे. या हायवेच्या खाली गाड्या पार्क कराव्या लागतात. आणि आता या साईडला सरळ वर गेल्यावरती बीच आहे. इथे कुठेही गाडी पार्क करायला इथले लोकल लोक नाही म्हणतात, त्यामुळे आपल्याला त्या ब्रिजच्या खालीच गाडी पार्क करावी लागते. खूप शांत गाव आहे हे एकदम. आणि हे इथे सेंट अँथनी चर्च आहे आणि हे त्याचं प्रायव्हेट पार्किंग आहे, त्यामुळे जरी इथे जागा दिसते तरीसुद्धा इथे गाड्या पार्क करू देत नाही. आणि इथेही लिहिलं आहे प्लीज पार्क अंडर द ब्रिज. या रोडने सरळ वर गेलो की बीचचा ॲक्सेस आहे. आता आपण वर जाऊया. तर आता आपण पोहोचलो आहोत गलगीबाग बीचवर. याच बीचला टर्टल नेस्लिंग साईट पण म्हणतात, टर्टल बीच पण म्हणतात. इथे दरवर्षी सी टर्टल्स त्यांची अंडी घालायला येतात. ऑलिव्ह रिडले सी टर्टल. आणि इथे त्यांनी त्यांचे फलकही लावले आहेत. आणि सी टर्टलची बायोलॉजी आणि हिस्ट्री पण यांनी इथे लिहिली आहे. तर इथे 3 ठिकाणी याची टर्टल्सची एग्ज असतात. लेक म्हणजे ते अंडी देतात इथे. एक तर हा गलगीबाग बीच आहे, पुढे अगोंदा बीच आहे जिथे की आपण राहणार, आणि तिसरा तो असाच आहे, म्हणजे त्याला नाव वगैरे नाही आहे, काय थोडा आयसोलेटेड जागा आहे तिथे ते करतात. त्यापैकी या 2 ठिकाणी त्या अंडींचं संगोपन करतात. साधारण ऑक्टोबर ते मे महिन्यात ती अंडी देतात. आता अजून तरी सध्या इथे काही जसं अजून आलेलं नाही आहे, पण आहे म्हणजे त्यांची तयारी सगळी झालेली आहे. ती अंडी आली तर मग त्याला ते पुरतात आणि आजूबाजूला नेट टाकतात, जेणेकरून लोक त्याला संगोपन करणार. आणि शक्यता आणि एक साधारण 22-52 दिवसांनी वगैरे त्यांचं हॅचिंग होतं आणि मग ते परत त्यांना समुद्रात सोडून. हा आहे गलगीबाग बीच. खूप क्लीन बीच आहे. इथे टर्टल्सचं संगोपन होतं, त्यामुळे त्यांनी बरेच रिस्ट्रिक्शन्स लावले आहेत, जे की बरोबर आहेत. खूप छोटा, शांत, निवांत आणि कोणत्याही प्रकारचा आवाज नसलेला हा बीच आहे. तर आता आपण आलो आहोत साडुलक्सम ब्रिजला. आणि हा गलगीबाग बीचपासून जवळपास 6 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि तुम्ही बघू शकता हा ब्रिज एवढा अरुंद आहे की याच्यावरून फक्त मोटरसायकल जाऊ शकते, 4 व्हीलर नाही जाऊ शकत, किंवा तत्सम त्याच्यापेक्षा मोठ्या गाड्याही जाऊ शकत नाही. फक्त 2 व्हीलर्ससाठीचा हा ब्रिज आहे. आणि खालून नदी वाहते, मी तुम्हाला दाखवते. तर आता आपण उभे आहोत सादोशेम ब्रिजवरती आणि ही आहे तडपणा नदी. आणि तुम्ही मागे बघू शकतात खूप छान अशी डोंगर रांग आहे, समोर नारळीच्या बागा आहेत आणि छान निळाशार नदीचं पाणी. खूप सुंदर व्ह्यू आहे. आणि या साईडला बघाल तर पुढे ही अरबी समुद्राला मिळते आणि पुढे हिचीच खाडी आहे.
खूप सुंदर व्ह्यू आहे, सगळीकडे हिरवगार निसर्ग. आणि हा आहे सांडूरचे बीच. आणि आता आम्ही बघितलं एक 4 व्हीलर गाडी या ब्रिजवरून क्रॉस झाली आणि आम्ही इथल्या गावकऱ्यांना विचारलं तर ते म्हणाले हो तुमची ही गाडी क्रॉस होऊ शकेल. तर आम्ही पण ट्राय करतोय आता गाडीमध्ये बसून पुढे जाण्याची. तर मयूरसुद्धा गाडी आणायचं ट्राय करतोय. तर हा आहे अगोंदा बीचचा रोड आणि या बीचने पुढे आल्यावरती आपलं हे हॉटेल आहे सायलेंट वेव्स. बीच फ्रंट रिसॉर्ट आहे आणि हे आहे पेव्हमेंट. आता आपण आत जाऊया. आता आपण जाऊयात रिसॉर्टकडे. छान पेव्हमेंट्स ब्लॉक्स टाकलेत. आणि आता आपण पोहोचलोय रेस्टॉरंट एरियामध्ये. व्ह्यू संपूर्ण बीच फ्रंट आहे. असे छान इथे शॅक्स आणि चेअर्स आहेत बसायला. हॅलो. तर सायलेंट वेव्सवरून आता आपण निघालो आहोत. संध्याकाळची वेळ झाली आहे आणि आता सूर्य अस्ताला जातो आहे. सनसेट होईलच इतक्यात. आणि आपण आता निघालो आहे फिरायला अगोंदा बीचवरती. आणि इथे हॉटेलमधल्या तर दादाने सांगितलं आम्हाला की एक व्ह्यू पॉईंट आहे, तिथे जर तुम्ही गेलात तर सनसेट खूप छान दिसतो. तर सनसेटच्या आधी जर तिथपर्यंत पोहोचलो तर ठीक आहे आणि मग तुम्हाला तिथला व्ह्यू दाखवते. तोपर्यंत पोहोचू की नाही तेही जरा शंका आहे आमच्या मनामध्ये. बघूयात. आणि मी तुम्हाला आता व्ह्यू दाखवते. खूप छान व्ह्यू आहे. तर बघा आपण तो जो तिथे व्ह्यू पॉईंट आहे तिथे जाण्याचा ट्राय करतो आहे. आणि सूर्य बघा इतका खाली आला आहे. बघूयात आपण पोहोचू शकतो आहे का. नाहीतर ॲटलिस्ट तिथे ज्या बोट्स लागले आहेत तिथपर्यंत तरी जाण्याचा प्रयत्न करू. खूप छान व्ह्यू आहे. आणि इथे या साईडला असे सगळे हॉटेल्स अँड रेस्टॉरंट्स आहेत. खूप चांगला बीच आहे. खूप जास्त काही अजून कमर्शियलायझेशन झालेलं नाही आहे. आणि आता हे रूम्स वगैरे होत आहेत रेडी. छान आहे. म्हणजे जर तुम्हाला नॉर्थ गोवाचा क्राऊड अवॉइड करायचा असेल आणि जसं की आता कोरोनाचा संक्रमण आहे आणि तुम्हाला जर तो क्राऊड अवॉइड करायचा असेल तर तुम्ही साऊथ गोव्याच्या बीचेसला नक्कीच प्रेफरन्स देऊ शकता. गर्दी कमी आहे आणि तुम्हाला तुमचा वेळ खूप छान घालवता येईल. इथली पण नाईट लाईफ खूप छान आहे. तर हे आहे आपलं सायलेंट वेव्ह आणि इथे समोर समुद्र आहे. रात्रीच्या वेळेस इतकं सुंदर दिसतं. आपण आता आपल्या रूमकडे जाऊया. बऱ्यापैकी अगोंदावरच्या सगळे जे काही रिसॉर्ट्स आहेत ते शांतच असतात. एकंदरीत पूर्ण बीचच शांत आहे. आणि आता आपण आपल्या रूमकडे जाऊया. तिकडे वरती रूम आहे, वर जाऊया. जरा थोडा अंधार आहे पण लोकेशन इज बेस्ट. खूप सुंदर लोकेशन आहे. आता आपण आलो आहोत रूमवर.
आणि हा समोर संपूर्ण सगळा समुद्र. ही आहे एक छोटीशी बॅल्कनी. असं टेरेस दिलेलं आहे. दूर दूरपर्यंत पूर्ण बीच आहे. आणि हा आहे एक्सटेरियर रूमचा. इथे त्यांनी एक टीपॉय ठेवला आहे, 2 चेअर्स. आणि आता आपण जाऊयात रूमच्या आत. कर्टन्समधून आपण आत आलो. आणि हा आहे बेड. आणि ही खूप सुंदर अशी पेंटिंग आहे, हँड पेंटेड आहे. इथे आहे वॉशरूम, AC, मिरर, टेबल आहे एक. आणि टेबलच्याच खाली एक छोटीशी स्पेस आहे जिथे तुम्ही तुमच्या मोठ्या बॅग्स, लगेज असेल ते ठेवू शकता. आणि एक त्या साईडला आणि एक या साईडला, असे दोन्ही साईडला साईड टेबल्स आहेत. आणि एक कबर्ड आहे. कबर्डसुद्धा बऱ्यापैकी मोठं आहे, जिथे सामान मावतो. हे एक मोठं आहे विथ हँगर्स. 2 याला ड्रॉवर्स आहेत आणि खाली पण आहे स्टोरेज. बाथरूम दाखवते. हे पण खूप मोठं आहे. बेसिक सगळ्या गोष्टी दिल्या आहेत. शॉवर जेल आणि शॅम्पू दिला आहे. आणि इथे पण एक स्विच आहे. हा झाला आपल्या सायलेंट वेव्हचा रूम टूर. तर आपण इथे ऑर्डर केलं आहे किंगफिश रवा फ्राय. छान 2 मोठे मोठे तुकडे दिलेत. आणि सोबत आहेत फ्राईज आणि सलाड. तर आम्ही आता इथे ऑर्डर केली आहे गोवन फिश थाली. या फिश थालीमध्ये आला आहे मॅक्रेल म्हणजेच बांगडा, सलाड, लिंबू, पापड, राईस. आम्ही करीमध्ये चॉईस होती तर आम्ही प्रॉन्स करी मागवली आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मॅक्रेल करी पण मागवू शकता. आणि हे आहे पिकल. तर ही अशी आहे फिश थाली. किती छान वाफाळलेला भात आहे बघा.